त्यात काय मोठं एवढं भिण्यासारखं आहे? असं काहीच नाही, कोणी एखाद्याने केली असं. अहो जरंगेच काय, कोणी सुद्धा कायद्यापेक्षा मोठं नाही, एक लक्षात ठेवावं आणि समजून घ्यावं. भारतीय संविधानामध्ये जे आहे, तुम्हाला डेमोक्रेसीमध्ये परवानगी घेऊन आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तुम्ही बेकायदेशीरपणे हम करे सो कायदा चालत नाही. कोणताही अर्ज न करता अनेक शहरांना बंद ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण करणे, लोकांना घेऊन रोडवर निघणे, करोडो लोक मुंबईत आणून व्यावसायिक आस्थापना बंद करण्याचा प्रयत्न करणे, याचिका करा. आम्ही कायद्याला धरून, लोकशाहीला मानून, कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमरण उपोषण करतोय शांततेत. आम्हाला तर अधिकार दिलेला आहे, तेच करतोय. शाळांवर बंदची वेळ आणणे, त्याचबरोबर उपोषणाच्या नावाखाली म्हणे उपोषण. आम्ही अर्ज वाचून दाखवला, आमरण उपोषण 111 नंबरचं पान अर्ज केला आहे जरंगेच्या समर्थकांनी. आमरण उपोषणाला आलं आणि म्हणते की खाण्यापिण्याची व्यवस्था करा त्याच अर्जामध्ये. कोर्टाला वाचून दाखवलं, म्हणलं आता खजूर दूध पिऊन मस्त आमरण उपोषण. हे सगळ्या काही गोष्टी अत्यंत वेदनादायी आहेत, कायद्याच्या संहितेच्या पलीकडच्या आहेत. म्हणून आज न्यायालयाकडे आम्ही याचिका जी दाखवली, या न्यायालयाला जे एक एक पुरावे दाखवले, कशा कशा प्रकारचं वर्तन आहे, मंत्र्यांच्या घरांवर काय करणार आहेत, शेअर मार्केटचं काय करणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्यानंतर माननीय न्यायालयाने राज्य सरकारलाही विचारलं, ॲडव्होकेट जनरल साहेबांनाही विचारलं. ॲडव्होकेट जनरल साहेबांनी 2 गोष्टी मान्य केल्या की त्यांचा आणखीन जरंगेचा अर्जच नाही, आणि जेव्हा जरंगेचा अर्ज नाही त्यावेळेस हे स्पष्ट केलं न्यायालयाने की सदावर्तींची जी याचिका आहे, या याचिकेलाच तुम्ही अर्ज गृहीत धरा आणि त्यांना कळवून टाका की तुम्हाला मुंबईमध्ये म्हणजे परवानगी आहे नाही आहे ते तुम्ही कळवून टाका. कोणत्या आधारावर? तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनाच्या आधारावर. मान्य न्यायालयाने काय न्याय आम्हाला दिला ते आम्ही बघतो. आमचे वकील जातील त्यावेळेस न्यायमंदिर आम्हालाही न्याय देईल. त्यात काय मोठं एवढं भिण्यासारखं आहे? त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता जरंगेंना ज्या कायदेशीर मर्यादा आलेल्या आहेत, जरंगेला आता पॉलिटिकल बॉसेस, आज आम्ही सुप्रियाताईंचे नाव घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारांचे नाव घेतलं. पॉलिटिकल बॉसेसच्या जोरावर मुंबईला वेठीस धरता येणार नाही. सर्वात मोठी बातमी, मनोज जरांगे यांना मुंबई हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश. न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाल्यात? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळेस राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर रवींद्र सराफ देखील न्यायालयात उपस्थित होते. या सुनावणी वेळेस न्यायाधीशांनी सरकारला महत्त्वाचा आदेश दिला आहे. मराठा नेते मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या अंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने पायी निघाल्यात. त्यांचा पायी मोर्चा आज पुण्यात पोहोचलाय. ते उद्यापर्यंत मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. त्यांच्यासोबत हजारो मराठा कार्यकर्ते मोर्चात सहभागी झालेले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या समोर या याचिकेवर सुनवाई पार पडली. राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर रवींद्र सराफ देखील न्यायालयात उपस्थित होते. गाड्या, बैलगाड्यांसह अनेक मराठा नागरिक हे मुंबईच्या दिशेला येत आहेत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा. सरकारने या मोर्चाकडे कडक कारवाई करावी अशा मागणीची वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली होती. मनोज जरांगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी सदावर्ते यांची प्रमुख मागणी आहे. मनोज जरांगे यांना परवानगी दिली तर आपण कोर्टात त्या परवानगीला चॅलेंज देऊ असं सदावर्ते म्हणाल्या. तर दुसरीकडे आतापर्यंत मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला आझाद मैदानासह कुठेही पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही आहे. आझाद मैदानावर आंदोलनासाठी मनोज जरांगे यांच्यासह ओबीसी नेत्यांनी आंदोलनासाठी अर्ज केलेला आहे, पण पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही आहे. आणि अशा प्रकारे जमाव एकवटून एकत्र येत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. या प्रकरणी कलम 302 म्हणजे खुनासारख्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आंतरवाली सराटीत लाठीचार्ज दरम्यान 29 पोलीस जखमी झाले होते. त्याचा दाखला सदावर्ते यांच्याकडून कोर्टात देण्यात आलेला होता.
यावेळेस कोर्टाच्या वकिलांनी महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. तर न्यायाधीश काय म्हणालेले आहेत? यावेळेस न्यायाधीशांनी गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता रवींद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेत असताना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सार्वजनिक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजवावी. आझाद मैदानात 5000 पेक्षा जास्त लोक येऊ शकत नाही हे देखील कळवण्यात यावे आणि असे आदेश कोर्टाने दिले. कोर्टात नेमका युक्तिवाद काय झाला आहे? मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कुठलीही परवानगी नसताना हे सर्व सुरू आहे. गाड्या, ट्रॅक्टर, बैलगाड्यांसह लाखोंच्या संख्येने लोक मुंबईत येत आहेत. जर परवानगी दिली तर आम्ही त्याला चॅलेंज करू, मात्र परवानगी नसताना हे सर्व घडत आहे. 29 पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. कलम 302 सारख्या 3 घटना घडल्या आहेत. अजूनही कुणाचंही नाव FIR मध्ये आलेलं नाही आहे. महाधिवक्ता, सरकारकडे आंदोलनासाठी कुठल्याही अधिकृत मागणीचं पत्र आलेलं नाही आहे. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण शहराच्या महत्त्वाच्या भागात आंदोलन करण्याबाबत पुनर्विचार करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यावरती पुढे सदावर्ते म्हणतात की सरकारमध्ये 2 गट पडले आहेत. अशी परिस्थिती शाहीन बाग वेगळी झालेली होती. सदावर्तेंच्या युक्तिवादाला महाधिवक्त्यांचा दुजेरा मिळालेला आहे. पुढे सदावर्ते म्हणालेले आहेत की पंढरपूरमध्ये एका नॉन मराठा तरुणाची हत्या देखील हे आंदोलन मोठं करण्यासाठी केलेल्या कृत्याचा भाग आहे. हत्या करून फाशी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र अशी फाशी लागत नाही. सदावर्तेंकडून प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाधिवक्ता, आमची आंदोलकांना सूचना आहे की त्यांनी मुंबईच्या बाहेर कुठेतरी आंदोलन करावं. महाधिवक्ता, सर्व लोकांनी मोठ्या संख्येने मुंबईत येण्याचा प्रयत्न केला तर मुंबईची परिस्थिती बिघडू शकेल. आम्ही पुन्हा सांगतोय, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र त्यांना जिथे मुबलक जागा आहे तेथे आंदोलन करावं. पोलिसांनी देखील तशी जागा त्यांना उपलब्ध करून द्यावी. न्यायमूर्ती, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला आदेशांची काय गरज आहे? महाधिवक्ता, उद्या आमच्याकडून एखादी ॲक्शन घेतली गेली आणि त्याचा विपरीत परिणाम घडला तर जबाबदारी कुणाची? सदावर्ते, यापूर्वी मराठा आरक्षण असंविधानिक ठरावे होते, तरीही या असंविधानिक आरक्षणासाठी आंदोलनाची गरज काय? विविध घटनांबाबत सुप्रीम कोर्टाने कुठल्या नियम-अटी घातल्या आहेत त्याचं वाचन सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलं. न्यायमूर्ती, सरकारने रोड ब्लॉक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची जबाबदारी घ्यावी. महाधिवक्ता, ती खबरदारी आम्ही घेतोय, मात्र ते तितकं शक्य होत नाही. आम्हाला आंदोलनाच्या परवानगीसाठी रीतसर पत्रच आलेलं नाही आहे. महाधिवक्त्यांचा पुनरोच्चार. न्यायमूर्ती, मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावा. आझाद मैदानात 5000 पेक्षा जास्त लोक येऊ शकत नाही हे देखील कळवण्यात यावं, असं यावेळेस कोर्टामध्ये झालेला संपूर्ण घटनाक्रम आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडळी, या दोन्ही गोष्टींवरती मनोज जरांगे आणि सदावर्ते या दोघांचंही म्हणणं आपण ऐकलेलं आहे. त्यानंतर कोर्टामध्ये काय काय घडलं हे देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर शेअर जरूर करा.